मला सांगायचं बाई बाया काढतो मी 10-15 बाया एकाच्या घरातून काढीत होते का नव्हत्या तेव्हा सर हा म्हटलं होते आता नाही म्हणतायत ते तिकीट भेटायलाच पाहिजे ते मक्तुबेसारखे माणसं आज ते आमच्या पक्षात येऊन मेन झाले आणि आम्ही मेन पाहिजे होतो. आमच्यासारखे मेन पाहिजे होते. अरे ते काय पैसेवाले म्हणून मेन आहे का? त्यांच्यात काय असं भारतीय जनता पार्टीच्या नाराजी नाट्यानंतर आपण जर पाहिलं तर शिवसेना शिंदे गटामध्ये सुद्धा नाराज जे इच्छुक उमेदवार ते नाराज झालेले आहे आणि या ठिकाणी आंदोलन आपण या ठिकाणी काय काय तुमचा मुलगा आहे किती दिवसापूर्वी शिवसेनेत काम करत होता आणि असून माझा भाऊ आहे आम्ही 20 वर्षापासून शिवसेनेमध्ये काम करतोय त्यांचं भाऊचं जेवढं बी इलेक्शन असलं का आम्ही तेव्हापासून काम करतोय विधानसभा असो काही असो आता मी पालकमंत्री व्हायच्या टायमाला आम्ही पूर्ण सपोर्ट केला माझ्या भावानं मला सांगायचं बाई बाया काढतो मी 10-15 बाया एकाच्या घरातून काढीत होते का नव्हत्या मग पूर्ण बाया मी काढून म्हणला धनुष बांधला द्या आणि भाऊला निवडून आणा का म्हणता भाऊ आपलाय म्हणला मी हक्कानं भाऊकून आपलं काम करून घेऊ म्हणलं काय तुम्ही आता सांगा ना, म्हणजे आता कसं आहे माहितीये का हे आमचे सुनील भाऊ आहेत सोनवणे ते कार्यकर्ता नसताना पण आमच्या इथं खूप कार्य करतात म्हणजे गल्लीमध्ये ड्रेनेज वगैरे झालं चेकअप पाणी नाही येत आम्हाला 10 दिवस तर पाण्याचं टँकर मागून देणं असं सगळं एवढं सगळं आज त्यांच्या डोळ्यात पाणी तुमच्या बी डोळ्यात पाणी येते त्यांचा सगळा रोज बघून हे सगळं त्यांनी एवढं मनापासून काम केलं सगळं केलंय पण त्याचं तिकीट नाकारलंय फक्त काय त्याच्यामुळे काय तेव्हा सर हा म्हटलं होते आता नाही म्हणतायत ते तिकीट भेटायलाच पाहिजे काय काय आमच्या साहेबाला तिकीट भेटायलाच पाहिजे आमच्या साहेबाला तिकीट भेटायलाच पाहिजे आमचे कार्यकर्ता आहे आमच्या महिलेला तिकीट भेटलं अजून दिखला आई काय सांगाल तुम्ही आता की तुम्ही या ठिकाणी सगळे पालकमंत्र्याचं घर तुम्ही पाहताय एवढं मोठं का आता काय मागणी तुमची काय आमच्या साहेबाला तिकीट भेटलंच पाहिजे आमच्या बैलातले साहेब ते मग आम्हाला लागत एवढे एक कामाला 10,000 उभा करू शकतो आम्ही पण मग आमच्या साहेबांना तिकीट पाहिजे ना काही नसताना आमचं कामानं आमच्या हक्काचं तिकीट आहे आमच्या हक्काचं तिकीट आहे नुकसान केलं त्यांचं नुकसान केलं कोणाचं नुकसान म्हणजे नुकसानच झालं ना भाऊ आता मागं काढून घेतलं तिकीट म्हणणं आहे की ते उद्धव गटातील लोक आले त्यांना तुम्ही जवळ केलं पण आम्हाला इष्ट असंच केलं बरोबर आहे आमचं आमच्या साहेबाला की कुठेतरी आम्हाला गद्दार म्हणलं आपण तरी देखील आम्ही काम केलंय पक्ष पहिले ज्या दिवशी पक्ष फुटला त्यावर सोबत होतो पण मात्र सध्या पण या ठिकाणी बघू शकता हेच ते पालकमंत्री संजय शिरसाट यांचं घर आहे आणि हा त्यांचं निवासस्थान आहे याच निवासस्थानासमोर सध्याला हे आंदोलन करते या ठिकाणी आंदोलन करताना आपल्याला पाहायला मिळत आहे महत्त्वाची गोष्ट आपण जर या ठिकाणी बघू शकता की हे सगळे आमच्या गेल्या अनेक वर्षापासून उमेदवारी मिळावं म्हणून ते काम करत होते पण मात्र ऐन वेळेवरती त्यांची उमेदवारी जी काढण्यात आली उमेदवारी काढल्याच्या नंतर सगळा हा आक्रोश जो आहे हा आक्रोश या ठिकाणी पाहायला मिळत आहेत आणि हे सगळे आलेले आहेत काय आई मला सांगा त्याची उमेदवारी नाकारली ते नाराज झाले त्याच्या डोळ्यात पाणी सुद्धा आलेलं आहे हो बरोबर आहे ना मग आता नाराज नाही व्हायचं का किती काम करत होते ते 15-20 वर्षापासून करतात ते आमच्या महिला ते आम्ही तिथे राहतो मग तेच मग गेल्या वर्षी बी त्याचं ते केलं कॅन्सर संजय शिरसाट यांनी अन्याय केला त्यांच्यावर हा मग या अन्याय झाला ना त्याच्यावर किती जीवाला ते राहिले त्याला शुगर आहे बीपी काय करता काय झालं तर मग त्याला भेटाव ना त्याला काहीतरी सांगा ना 2 शब्द बरोबर मग त्यांना भेटायला पण नाही आले भेटायला पाहिजे ना मग पालकमंत्री भेटायला पण नाही आले का नाही आले परवा भेटले म्हणले बघू आमची याची हो द्या मग देऊ काय म्हणजे काय वाटतं हे सगळं म्हणजे आता चटाई पोचलाय पट्टी शिकावं हा बरोबर आहे त्याने यावं भेटा त्याला 2 शब्द बोला त्याचं म्हणून तेवढं ते होईल ही परिस्थिती सध्या हे या ठिकाणी बघू शकता कशाने बिलकुल या ठिकाणी परिपक्वता कार्यकर्ते आक्रमक झाल्याचंही पाहायला मिळत आहेत न्याय मागण्यासाठी थेट पालकमंत्री जे आहे ते यांच्या निवासस्थानासमोर हे आंदोलन आपल्याला पाहायला मिळत आहेत कोण बघणार हो आम्हाला आमचे पालक घरात बसले आम्हाला भेटत नाही आम्हाला कोण भेटणार अहो कोण भेटणार आम्हाला काय करायचं आता आम्ही जीव द्यायचं काय सगळ्यांनी जीव द्यायचा असा अरे जे गद्दार म्हणून कालपर्यंत ते मक्तुबेसारखे माणसं आज ते आमच्या पक्षात येऊन मेन झाले आणि आम्ही मेन पाहिजे होतो.
आमच्यासारखे मेन पाहिजे होते. अरे ते काय पैशावाले म्हणून मेन आहे का? त्यांच्यात काय असं जे आमच्यात नाहीये? मला सांगा. माझी उमेदवारी जे कट केली आणि जो माणूस घेतला आयात करून भाजपचा, त्याच्यामध्ये काय असं आहे जे मजात नाही? मला साहेबांनी ते सांगावं. अरे मी सगळ्या मोर्चात आहे. जिमत्या दिल्लीचा मोर्चा निघला तेव्हा 5 पैसे नाही घेता आम्ही काम केलंय. अहो कुठल्याही पक्षामध्ये कुठल्याही पक्षाचा मोर्चा असेल, कुठलंही काम असेल, उमेदवारी विधानसभेचं समजायचे काम असेल, त्यात आम्ही पैसे घेतले नाही. डीपीडीतून फंड घेतला नाही. अहो मी 5 वेळ डीपीडी मेंबर होतो. मला सगळं पत्र डीपीडीसी, पण मी साहेबांना ताणी द्यायसाठी मी 5 पैसे मागितले. एक तिकीट मागितलं. हो अहो एक तिकीट मागितलं. हे तिकीट मागितलं. तिकीट आणि ते तिकीट कोणाला दिलं? भाजपमधून आलेला आयात माणसाला. म्हणजे ही त्रिमक तुपेनं मॅच फिक्सिंग केली. भाजपचा जो उमेदवार होता त्याला जिंकून आणण्यासाठी एकदम कमकुवत उमेदवार दिला शिंदे गटाचा. आणि हे कारस्थान त्रिमक तुपेनं भाजप संघ मिळून केलंय असं मला या क्षणी वाटतं. सुनील भाऊ तू मागे पडो. कालची मला उमेदवारी नाकारली. मला याचं कारण साहेबांना विचारायचं आहे. कारण की आम्ही गेल्या 20 वर्षापासून निश्चित आपण जर या ठिकाणी पाहिलं तर गेल्या काही वेळेपासून हा सगळा जो या ठिकाणी हे जे नाराज झालेले जे शिवसेना शिंदे गटाचे जे कार्यकर्ते ज्यांना तिकीट या ठिकाणी उमेदवारी न मिळाली, ऐन टायमावर त्याची उमेदवारी त्यांना आश्वासन देण्यात आलेलं होतं तुम्हाला उमेदवारी देऊ, मात्र ऐन टायमावरती त्यांची जी उमेदवारी काढण्यात आली. त्यानंतर आपण पाहिलं तर हेच जे सध्याचे जे पालकमंत्री आहे मंत्री महोदय संजय शिरसाट यांचं हे निवासस्थान आहे. आणि याच निवासस्थानासमोर सध्याला हे आंदोलन या ठिकाणी करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. तर याच ठिकाणी जर पाहिलं आपण तर याच परदिवशी याच ठिकाणी राजेंद्र जंजाळ यांनी मोठ्या संख्येने ते देखील नाराज झालेले होते. त्या नाराजीनंतर मोठ्या संख्येने पालकमंत्री यांच्या ज्या सध्या आपण ज्या जागेवर उभा आहोत निवासस्थानी, याच निवासस्थानी संध्याकाळच्या वेळेस त्या ठिकाणी मोठं ठिय्या आंदोलन या ठिकाणी करण्यात आलेलं होतं. आणि त्या आंदोलनानंतर पहिलं तर संजय शिरसाट दुसऱ्या दिवशी युती तुटल्याची घोषणा केली होती. पण मात्र युती तुटल्याच्या नंतर जे भारतीय जनता पार्टीचे जे त्रिमक तुपे आले त्यांना ती उमेदवारी दिली. म्हणून या ठिकाणी हे कार्यकर्ते जे नाराज झाल्याचे पाहायला मिळते. मात्र या आंदोलनाला पुढे या ठिय्या आंदोलनाला कशा पद्धतीनं तोंड देईल किंवा पालकमंत्री येऊन त्याची भेट येतील का हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. साठी मी देवराज, छत्रपती संभाजीनगर.